प्रश्न पहिला. भारतीय संविधानाचे जनक कोणाला मानले जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न दुसरा. भारतीय संविधान केव्हा स्वीकारण्यात आले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 26 नोव्हेंबर 1949. प्रश्न तिसरा. भारतीय संविधानाची अंमलबजावणी केव्हा सुरू झाली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 26 जानेवारी 1950. प्रश्न चौथा. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रश्न पाचवा. संविधान सभेची पहिली बैठक कोठे पार पडली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी दिल्ली. प्रश्न सहावा. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न सातवा. मूळ संविधानात किती कलमे होती? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 395. प्रश्न आठवा. भारतीय संविधानानुसार देशाचा प्रथम नागरिक कोण असतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी राष्ट्रपती. प्रश्न नववा. लोकसभेची कमाल सदस्य संख्या किती असते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी 552. प्रश्न दहावा. राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी उपराष्ट्रपती. प्रश्न 11वा. भारतीय संविधानाने नागरिकांना किती मूलभूत अधिकार दिले आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 6. प्रश्न 12. संपत्तीचा अधिकार हा आता कोणता अधिकार आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए कायदेशीर अधिकार. प्रश्न 13वा. संविधानातील कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी जम्मू आणि काश्मीर. प्रश्न 14वा. भारतीय राज्यघटनेचे रक्षणकर्ता कोणाला म्हटले जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी सर्वोच्च न्यायालय. प्रश्न 15. मतदानाचे वय 21 वरून 18 वर्ष कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 61वी. प्रश्न 16. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 6 वर्ष. प्रश्न 17. लोकसभेचा कार्यकाल सामान्यतः किती वर्षाचा असतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 5 वर्ष. प्रश्न 18. भारतात सर्वोच्च कायदा कोणता आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी भारतीय संविधान. प्रश्न 19. संविधानातील सरनामा म्हणजे काय? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए प्रस्तावना. प्रश्न 20. मूलभूत कर्तव्यांचा समावेश संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीने केला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 42वी. प्रश्न 21. अस्पृश्यता नष्ट करण्याचे कलम कोणते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कलम 17. प्रश्न 22. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार कोणत्या कलमात आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कलम 32. प्रश्न 23. पंचायत राज व्यवस्था कोणत्या घटनादुरुस्तीने अंमलात आली? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 73वी. प्रश्न 24. राष्ट्रपतींना पदच्युत करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए महाभियोग. प्रश्न 25 शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत येतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी समवर्ती सूची. प्रश्न 26 मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी राज्यपाल. प्रश्न 27 सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती असते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 65 वर्षे. प्रश्न 28 भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी संसदीय लोकशाही. प्रश्न 29 राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेतली आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी आयर्लंड. प्रश्न 30 राष्ट्रपती राज्यसभेवर किती सदस्यांची नियुक्ती करतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 12. प्रश्न 31 महाधिवक्ता यांची नियुक्ती कोण करतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी राज्यपाल. प्रश्न 32 संसदेचे कनिष्ठ सभागृह कोणते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लोकसभा. प्रश्न 33 संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए राज्यसभा. प्रश्न 34 राष्ट्रपतींचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 5 वर्ष. प्रश्न 35 आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार कोणाला आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी राष्ट्रपती. प्रश्न 36 भारताचे संविधान तयार करण्यास किती वेळ लागला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. प्रश्न 37 संविधानातील 8वे परिशिष्ट कशाशी संबंधित आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अधिकृत भाषा. प्रश्न 38 मूलभूत अधिकार कोणत्या देशाच्या संविधानावरून घेतले आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी अमेरिका. प्रश्न 39 घटनादुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात दिली आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी कलम 368. प्रश्न 40 भारताचे मॅग्ना कार्टा कोणाला म्हटले जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी मूलभूत अधिकार. प्रश्न 41 घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख कोण असतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राज्यपाल. प्रश्न 42 समान नागरी कायदा कोणत्या कलमात नमूद आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी कलम 44. प्रश्न 43 केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी लोकसभेला. प्रश्न 44 धनविधेयक सर्वप्रथम कोठे मांडले जाते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए लोकसभा. प्रश्न 45 उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रपती. प्रश्न 46 कोणत्या घटनादुरुस्तीला लहान संविधान म्हणतात? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए 42 बी. प्रश्न 47 स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री कोण होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न 48 मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाकडून स्वीकारली आहेत?
बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी रशिया सोव्हिएत युनियन. प्रश्न 49 राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असावे लागते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी 30 वर्ष. प्रश्न 50 राष्ट्रपती पदासाठी किमान वय किती असावे लागते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी 35 वर्ष.